Hello my dear students. In previous video we have studied the first part of our solar system. In today's video we are going to study second part of the same lesson, our solar system, on page number 71. Students, this is our planet, the earth. We are all living on it, and this earth tells us, ही पृथ्वी आपल्याला सांगते, hello everybody, I am the earth. I am a planet in the solar system. I am the third planet from the sun. I spin around myself all the time. At the same time, I go round the sun. Much of my surface is covered with water. If you look at me from space, I appear blue in color. That is why some people call me the blue planet. There is an envelope of air around me. Today, I am the only home of plants, animals and human beings. Students, now see this lesson in details. Earth tells us, hello everybody, I am the earth. मी पृथ्वी आहे. I am a planet in the solar system. सोलर सिस्टीम म्हणजे आपली सूर्यमाला. आय एम अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम म्हणजे मी आपल्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे असं आपल्याला पृथ्वी म्हणते. अँड आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे मी सूर्यापासून असणारा तिसरा ग्रह आहे. म्हणजे सूर्यापासून म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण जे 8 ग्रह आहेत, या ग्रहांपैकी तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे. आय स्पिन अराउंड मायसेल्फ ऑल द टाईम. स्पिन म्हणजे फिरते. म्हणजे पृथ्वी म्हणते की मी प्रत्येक वेळी स्वतःभोवती फिरत असते. ॲट द सेम टाईम आणि मी स्वतःभोवती फिरता फिरताच आय गो राऊंड द सन. मी सूर्याभोवतीसुद्धा फिरत असते. आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणूनच तर आपल्याकडे दिवस आणि रात्र होतात. आय टेक 1 year टू गो राऊंड द सन म्हणजे पृथ्वी म्हणते की मला सूर्याभोवती फिरण्यासाठी मी 1 वर्ष घेते. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एकूण 365 दिवस लागतात. अँड 365 days, दॅट मीन्स 1 year. सो अर्थ टेक 365 days, दॅट मीन्स 1 year टू गो राऊंड द सन. मच ऑफ माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. अर्थ टेल्स अस दॅट मच ऑफ द surface of it covered with water. That means we can say 71% water is available on the earth, and so water covered much surface of the earth. आपण म्हणतो की 71% पृथ्वीवरती पाणी आहे. म्हणून पृथ्वी आपल्याला म्हणते की माझा बराचसा भाग हा पाण्याने व्यापला गेला आहे. इफ यू लुक ॲट मी फ्रॉम द स्पेस म्हणजे जेव्हा आपण अवकाशातून पृथ्वीकडे बघतो, आय ॲपियर ब्ल्यू इन कलर, त्यावेळेला मी थोडी निळ्या रंगाची वाटते. अर्थ लुक्स लाईक दिस फ्रॉम द स्पेस. पृथ्वी आपल्याला अवकाशामधून अशा पद्धतीनं दिसते. बिकॉज 71% of the part of earth is occupied by
water. That is why some people called me the blue planet. आणि म्हणून पृथ्वी म्हणते की काही लोक मला निळा ग्रह असं सुद्धा संबोधतात किंवा असं सुद्धा मला म्हणतात. There is an envelope of air around me. पृथ्वी आपल्याला म्हणते की माझ्याभोवती एक हवेचं आवरण आहे. इट इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आपण त्याला वातावरण असं म्हणतो. सी, दिस इज द पिक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाचं एक चित्र इथे मी दाखवतोय बघा. दिस इज ॲन एनवेलप ऑफ एअर अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती अशा प्रकारे हवेचं एक आवरण असतं, त्याला आपण वातावरण असं म्हणतो. टुडे I am the only home of plants, animals and human beings. There is no another planet on which plants, animals and human beings are available. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये असा एकही ग्रह नाही पृथ्वी सोडता की त्यावरती जीवसृष्टी असेल. म्हणजेच फक्त आपल्या पृथ्वी या ग्रहावरच जीवसृष्टी आपल्याला आढळून येते. सो अर्थ इज ओनली द होम ऑफ प्लॅन्ट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स. म्हणजे पृथ्वी हे एकमेव झाडे म्हणजे आपण वनस्पती म्हणूया, प्राणी आणि माणसांचं माहेरघर आहे. आता आपण आपल्या पुढील भागाकडे वळूया. Hello people on earth. I am your closest neighbor. I go round and round the earth. From the earth you always see only one side of me. You never see the other side or the other half of me. People on earth love me. They write stories and poems about me. They send spacecrafts to study me from close. Do you know 2 astronauts from Earth landed on me once? Maybe someday other people on Earth will also come to visit me. I am the moon. Now see in details. हॅलो पीपल ऑन अर्थ. पृथ्वीवासियांनो, तुम्हाला माझा नमस्कार. असं बाजूला असणारं ते चित्र आपल्याला म्हणतं आहे आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. मी तुमचा सर्वात जवळचा शेजारी आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ. म्हणजे मी पृथ्वीभोवती गोल गोल फिरत असतो किंवा फिरतो. From the earth, you always see only one side of me. म्हणजे पृथ्वीवरून तुम्ही नेहमी माझी फक्त एकच बाजू बघू शकता. असं ती आकृती आपल्याला म्हणते. आता एवढ्या दिलेल्या माहितीवरून तुम्हाला नक्की समजलं असेल की इथे कोण आपल्याशी बोलतं आहे. दॅट्स राईट, इट इज मून. You never see the other side or the other half of me. इथं आपल्याला तो चंद्र म्हणतोय की तुम्ही माझी दुसरी बाजू कधीही पाहू शकत नाही किंवा माझा दुसरा अर्धा भाग तुम्हाला कधीही दिसत नाही, कारण मी फक्त एकच बाजूने तुम्हाला दिसतो. याचं कारण चंद्र हा पृथ्वीभोवती नेहमीच फिरत असतो, म्हणून आपल्याला त्याची फक्त एकच बाजू दिसत असते. पीपल ऑन अर्थ लव मी. पृथ्वीवर राहणारे पृथ्वीवासी म्हणजे पृथ्वीवरील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. वी कॅन से द मून दॅट इज आवर अंकल. म्हणजे आपण चंद्राला आपला मामा असं म्हणतो. दे राईट स्टोरीज अँड पोयम्स अबाउट मी.
पृथ्वीवरील लोक माझ्याविषयी नेहमीच काही कथा म्हणजे गोष्टी आणि काही कविता लिहित असतात. दे सेंड स्पेसक्राफ्ट्स टू स्टडी मी फ्रॉम क्लोज. पृथ्वीवरून वेगवेगळ्या प्रकारचे अंतराळयान, स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळयान, पृथ्वीवरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंतराळयान चंद्राचा जवळून अभ्यास करण्यासाठी चंद्रावर पाठवत असतो. डू यू नो 2 ॲस्ट्रॉनॉट्स फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स. आता चंद्र आपल्याला इथे प्रश्न विचारतोय. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का काय 2 ॲस्ट्रॉनॉट्स फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स. म्हणजे एकदा ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर जे अवकाशात भ्रमण करतात किंवा अवकाश प्रवास करतात त्यांना आपण ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर असं म्हणतो. दे लँडेड मी वन्स म्हणजे ते एकदा माझ्यावर म्हणजे चंद्रावर उतरले होते. डू यू नो स्टुडंट्स दे 2 men आर, त्याच्यापैकी एक होता, 1 ॲस्ट्रॉनॉट्स फ्रॉम देम इज नील आर्मस्ट्रॉंग and another one is Aldrin. They landed on moon first. Maybe someday other people on earth will also come to visit me. म्हणजे चंद्र आता इथे आपल्याला म्हणतोय की नक्कीच एखाद्या दिवशी पुन्हा काही लोक मला भेटायला येऊ शकतील किंवा नक्कीच येतील असं त्याला वाटतंय. अँड ॲट लास्ट इट टेल्स अस आय एम द मून. मी चंद्र आहे. आपण सर्वच चंद्रावर प्रेम करतो. बऱ्याच वेळेला चंद्र आपल्याला पूर्णपणे दिसतो तर अमावस्येच्या दिवशी तो दिसतही नाही. डिअर स्टुडंट्स, इन दिस लेसन वी हॅव स्टडीड about sun, moon and our blue planet, that is our earth. In next video we will start our unit number 6 and a little information about books. Okay, so bye bye.